भंडारा शहरातील महात्मा फुले भाजी बाजारात नगर परिषदेने 5 दुकानांवर कारवाई केली। या 5 दुकानदारांनी बाजार शुल्क भरली नाहीत। नगर परिषदेने वारंवार नोटीस दिल्यानंतरही दुकानदार प्रतिसाद देत नव्हते, म्हणून नगर परिषदेने ही 5 दुकाने सील केली। या दुकानावर मागील 5 वर्षापासून 2 कोटी रुपयांचा शुल्क थकीत असल्याने भंडारा नगर परिषदेने ही दुकाने सील केली। परंतु आज कृषी दिनाच्याच दिवशी शेतकऱ्यांनी ठोक व्यापाऱ्यांचे दुकान सील झाले असल्याने त्यांचा भाजीपाला हा कोणी घेत नसल्याने आज चक्क शेतकऱ्यांनी आक्रमक होत नगर परिषदेच्या गेटवर व मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात वांगे, काकडी, शिमला मिरची व अन्य असे भाजीपाला फेकून निषेध व्यक्त केला आहे। तुम्ही नगर परिषदेमध्ये आलेल्या शेतकरी आहात, काय मागण्या आहे? माझे नाव श्रीहरी वातुजी तोटे, मुक्काम इजनी, तहसील मोदा, जिल्हा नागपूर। कालपासून सब्जी मार्केट भंडारा इथं 5 दुकानाला लॉक लावलं। आम्ही त्या दुकानामध्ये माल विकतो। त्या दुकानामध्ये काल आम्ही सकाळी माल आणल्यानंतर आमच्या दुकानाला लॉक लागलेला दिसला। आम्ही दुकान मालकाशी संपर्क साधला। त्यांनी सांगितले की नगर परिषदेने आपल्या दुकानाला लॉक लावलं, आपल्याला माल विकता येत नाही। कास्तकार सब्जी अशी ठीक आहे, सकाळी तोडली ती मार्केटला आणावं लागतो, 2 दिवस अगर राहिली तर ती वाया जातो। आम्ही मार्केटला आलो, आमच्या दलाल नसल्यामुळे आमचा माल विकला गेला नाही। काही लोकांचा विकला, पण 50% माल विकला गेला नाही। कारण जो माणूस आपला माल विकणारा राहतो त्याच्या दुकानाला लॉक लावला आहे, त्याला मंडी द्यायला मना आहे। त्याच्यामुळे माल विकावं कोण हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण झाला। काल मी या माध्यमातून सांगितलं, त्याच्यानंतर मी 9:30ला सीओला फोन केला। तोंडाव सीओला फोन केल्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। कालच मी सांगितलं होतं की आम्हाला अगर 24 घंट्यात आमच्या मालाच्या विल्हेवाट किंवा आमच्या दुकानाची सील खुलली नाही तर आम्ही नगर परिषद इथं आमचं जे बी वाचलेला माल राहील उद्याला विकला जाणार नाही, तो नगर परिषद मध्ये आणून उपलब्ध